Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रभूला धन्यवाद. पुन्हा एकदा आणि कदाचित शेवटचा रविवार इथून पुढे आपण लाईव्ह नसेल, परंतु बायबल स्टडी म्हणून आपण फ्रायडे बायबल स्टडी सुरू करणार आहोत. माझी इच्छा आहे की तुमचा रिस्पॉन्स त्याच्यासाठी असावा. एक्साइटिंग विषय असतील देवापाचे आणि पवित्र आत्म्यानं भरलेले विषय असतील. निश्चित हालेलुया तुम्हाला तुमच्या आत्मिक जीवनाच्या वाढीसाठी आवश्यक गोष्टी त्याच्यातून तुम्हाला, मला आणि सर्वांना देवबाप निश्चित त्याच्यातून सहाय्य करणार आहे. हालेलुया. तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. फ्रायडे बायबल स्टडीसाठी आज कदाचित शेवटचा रविवार, उद्यापासून लाईव्ह आपले चर्चेस सुरू होत आहेत. प्रभूला धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. प्रभू राजा, पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो प्रभूजी तुझ्या लेकरांच्या भेटीसाठी. ऑनलाईन येत असताना प्रभूजी तुझी कृपा, दया, मार्गदर्शन आज पुरव प्रभूजी. तू चला जा. अनेक जण ऐकते प्रभूजी, आठवडाभर ते वचन ऐकतात आणि हे जे वचन सेव्ह राहतात प्रभूजी. यूट्यूबवर आहे प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो फेसबुकवर प्रभूजी. पुन्हा पुन्हा ऐकून अनेकांना शेअर करून अनेकांच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या वचनाचं हे बीज कार्य करू दे, जीवन बदलू दे, जीवनं बदलू दे प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो हालेलुया तुझ्यासाठी अधिक शिष्य त्याच्याद्वारे तयार होतं. सर महिमा गौरव तुला देतो. येशूच्या नावाने मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सध्या ज्या विषयावर मनन करत आहोत तो विषय आहे रिफॉर्म. हालेलुया. मागच्या आठवड्यात आपण थोडक्यात बेसिक त्याच्याविषयी थोडंसं शिकलं की रिफॉर्मचा अर्थ म्हणजे सुधारणा करणे किंवा सुधारणा होणे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला बेसिकली सांगितलं की देवाची इच्छा आणि मनुष्याचा स्वभाव. हालेलुया. मनुष्य हा मुळातच शारीरिक आहे, शरीरात आहे आणि आम्हाला माहिती आहे की जोपर्यंत तो शरीरात आहे तोपर्यंत तो पापाशी निगडीत जीवन जगतो. प्रेज द लॉर्ड. झगडत जीवन जगतो आणि पुष्कळदा हालेलुया पाप हे त्याच्या जीवनासाठी एक सर्वसाधारणपणे सहजपणे सुद्धा त्याच्या जीवनात होऊ शकतं. म्हणून देवानं आमच्यासाठी रिफॉर्मेशन, सुधारणुकीचा काळ, सुधारणुकीचा समय त्याने लावून दिला, कारण तो प्रेम आहे. हे पण मी शिकवलं तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यासाठी त्याने तुम्हाला मला बोलावलं, ज्यासाठी त्याने तुम्हाला मला निवडलं, त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठल्याही व्यक्तीचा नाश होऊ नये ही देवबापाची सर्वोच्च इच्छा आहे आणि त्याने ह्या सर्वांसाठी जे जे करता येईल ते केलं आणि सर्वोच्च जे केलं ते म्हणजे आपल्या पुत्राचं बलिदान देखील तुमच्या माझ्यासाठी केलं, जेणेकरून आम्ही पुन्हा रिफॉर्म हवं, पुन्हा आमची सुधारणूक हवी, आम्ही पुन्हा त्याच्या आज आपण त्याच्या पुढचा टप्पा आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं डीपमध्ये रिफॉर्मचा दुसऱ्या अर्थाने आम्ही पाहू. रिफॉर्मचा अर्थ आहे की ट्रान्सफॉर्म, की ट्रान्सफॉर्मचा अर्थ आहे की परिवर्तन, आणखीन किंवा रूपांतर होणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं परिवर्तन किंवा रिफॉर्म होणे, प्रेज द लॉर्ड, याला ट्रान्सफॉर्म म्हणतात. आणि ट्रान्सफॉर्म हा अत्यंत आवश्यक ख्रिस्ती जीवनातील, आत्मिक जीवनातील सर्वोच्च गोष्ट आहे की आम्हाला प्रत्येकाला रूपांतरित व्हायला पाहिजे, ट्रान्सफॉर्म व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही तसे नव्हतो, पण आम्हाला काय व्हायला पाहिजे, देवाच्या निवडीत योग्य असं पात्र आम्हाला बनलं पाहिजे. हालेलुया. मी एक उदाहरण पण दिलं होतं कुंभाराचं तुम्हाला, की जे यिर्मयाच्या पुस्तकातून दिलं होतं की कुंभाराच्या हातात असतानाच ते पात्र बिघडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कुंभाराने ते काय केलं, तर मातीचा गोळा पुन्हा मोडून, ते पात्र पुन्हा मोडून तो गोळा पुन्हा तयार करून नवीन पात्र बनवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची योजना पहा. देवाची इच्छा ही आहे की आम्हाला त्याने पुन्हा बनवावं, आमच्यामधला असणारा बिघाड त्याने नीट करावा आणि आम्हाला पुनर्जीवन व पुनर्व्यक्ती त्याने बनावं. आणि यालाच आम्ही म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे की आमचं हे परिवर्तन व्हावं, ट्रान्सफॉर्म व्हावं, रिफॉर्म व्हावं. ही देवाची सर्वोच्च इच्छा आहे, कारण देव प्रेम आहे, कोणाचाही नाश होणं ही त्याची इच्छा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज आपण त्या विषयामध्ये जात असताना एक महत्त्वाचं गोष्ट आपण विशेष करून थोडंसं काय म्हणतात वचनातून आणि थोडंसं डीपमध्ये आपण देवाचं वचन पाहू. द अटर डिजेनरसी ऑफ एव्हरी मॅन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा आहे प्रत्येक मनुष्याने, प्रेज द लॉर्ड, यामध्ये पहिल्यांदा आपण वाचलं की देवाचा स्वभाव मी सांगितला तुम्हाला पहिल्या भागामध्ये मागच्या रविवारी. आता आपण पाहतो की आपल्याकडून ट्रान्सफॉर्मेशनसाठी किंवा बदलासाठी, रिफॉर्मेशनसाठी
आमच्याकडून काय रिस्पॉन्स असायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आज आम्हाला जो विचार करायचा आहे की हालेलुया, मॅन बिकम अ हेल्प टू द गॉड टू रिफॉर्म देमसेल्व्स. हालेलुया. Praise the Lord. To transform into the godliness. Hallelujah. Praise the Lord. The man must be need to help to the God. Hallelujah. Praise the Lord. देवाला आम्ही मदत करणारे असायला पाहिजे. देवाची इच्छा आहे तुमच्या व माझ्या जीवनामध्ये बदल करावा. देवाची इच्छा आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुधारणूक करावी. हालेलुया. ट्रान्सफॉर्म करावं, आमचा बदल घडवावं, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. मग परंतु मी त्याला असलं उपयुक्त असणारं काय म्हणतात त्याला उपयुक्त होण्यासाठी आम्ही त्याच्या हातात पडणं फार आवश्यक आहे. आमेन, आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही जर कठीणपणानं राहिलो, आम्ही जर आमचं मन कठीण केलं, देव आम्हाला बोलवतोय आणि आम्ही जर गेलो नाही, देवाची इच्छा आहे हालेलुया की त्याने आज मला बरं करावं, मला तारण करावं, माझ्या पापाची क्षमा, परंतु आम्ही नम्र झालो नाही तर ते होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. पुन्हा सांगतो, मनुष्य ही देवाची प्रतिमा आहे. जसा देव स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आहे त्याने मनुष्याला देखील तसंच बनवलं आणि देवाची प्रतिमा या नात्याने त्याच्यामध्ये दैवी स्वभाव एक आहे. जो देवाचा स्वभाव आहे की स्वतंत्र निर्णय घेणं, तशी देवाची पण इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याने स्वतंत्र निर्णय घेऊन देवाच्या पाठीमागे यावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या पाठीमागे येण्यासाठी स्वतंत्र निर्णय घेणारे लोक आम्हाला बनलं पाहिजे. आणि जेव्हा ट्रान्सफॉर्म होतो किंवा आम्हाला मला रूपांतरित व्हायचं आहे, जेव्हा मला देवाच्या स्वभावात रूपांतरित होत आहे, देवाच्या इच्छेमध्ये रूपांतरित व्हायचं आहे, देवाच्या योजनेमध्ये मला रूपांतरित व्हायचं आहे, त्यावेळेला आम्ही देवाला मदत करणारे व्यक्ती किंवा देवाला मदत करणाऱ्या स्थितीमध्ये प्रवेश केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अटर डिजेनरसी ऑफ एव्हरी मॅन. याचा अर्थ प्रत्येक मनुष्याने आपली निकृष्ट अवस्था, अधपतित अवस्था किंवा भ्रष्ट अवस्था ही प्रकट केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, याचा अर्थ आहे की मी पापी आहे हे त्याने कबूल केलं पाहिजे. मला आरोग्याची गरज आहे आणि त्याने देवाकडे मागितलं पाहिजे. आमेन. आम्ही पाहतो की पुष्कळदा येशू रस्त्याने जात होता, पुष्कळ रोगी, आंधळे, कोडी त्याला म्हणत होते, हे प्रभू तू आमच्यावर काय कर, दया कर. एका आंधळ्याकडे तू पोचल्यानंतर मी तुझ्यासाठी काय करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या व माझ्यामधून इच्छा करतो की आमच्यामधून ती मागणी बोलण्याच्याद्वारे, बोलण्याच्या आमचा आत्मा देवाकडे प्रकट केला पाहिजे. आमचे विचार जे आत्म्यातून आहे ते देवाकडे प्रकट केला पाहिजे. आणि हे देवाला आवडतं, हे देवाला आवडतं. हालेलुया. आणि आम्ही जोपर्यंत आमचं निकृष्ट अवस्था किंवा आमची भ्रष्ट अवस्था किंवा आमची अधपतित अवस्था जोपर्यंत देवाकडे कबूल करत नाही आहे, हालेलुया, देवाला पण माहीत नाही की माझ्यामध्ये काय काम करावं. प्रेज द लॉर्ड. देवाला सर्व कळतं, परंतु तो तुमच्या व माझ्या हृदयातून येणाऱ्या विचार व शब्दाच्याद्वारे तुमचं जीवन बदलू इच्छितो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक मनुष्याने आपली अवस्था कबूल केली पाहिजे. हालेलुया. एक सारखे आपण वचन वाचू. रोमकास पत्र याचा 3 अध्याय आणि 23 वचन. फार सुंदर वचन आहे. हालेलुया. याच्यामध्ये कारण सर्वांनी पाप केला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा एकही व्यक्ती नाही. देवाच्या दृष्टीने प्रत्येक मनुष्य हा पापी आहे. कारण रोम 3:23 मध्ये तो म्हणतो, कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेत. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. ऑल मेन अँड वुमेन फॉलन शॉर्ट द गॉड्स स्टँडर्ड. हालेलुया. एका भाषांतरात इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे की दे आर फॉलन शॉर्ट. तर देवाच्या स्टँडर्डमध्ये येण्यासाठी दे आर फॉलन शॉर्ट. ते कमी पडलेत, उणे पडलेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या एका भाषांतरात इंग्लिशमध्ये लिहिलं, फॉर ऑल हॅव सिन्ड अँड फॉल शॉर्ट ऑफ ग्लोरी ऑफ गॉड. देवाच्या गौरवामध्ये परावर्तित होण्यासाठी, ट्रान्सफॉर्म होण्यासाठी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यांच्या पापामुळे ते कमी पडलेत. प्रेज द लॉर्ड. पाप
आता पुन्हा सांगतो, ही तुमच्या माझ्या जीवनाची अधपातीत अवस्था आहे, निकृष्ट अवस्था आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. भ्रष्ट अवस्था आहे. देवाच्या दृष्टिकोनातून मनुष्य केव्हा भ्रष्ट होतो? केव्हा तो पापात पडतो. प्रेज लॉर्ड. देवाच्या दृष्टिकोनात तुम्ही कधी अधिपती जेव्हा मी पाप करतो. देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं की आणि सर्वांनी जे पाप केले म्हणूनच आम्ही देवाच्या गौरवाला कमी पडलो. देवाच्या गौरवात आमचा प्रवेश होत नाही आहे. देवाच्या दैवीपणा, देवाच्या आनंदामध्ये, हालेलुया, देवाच्या आशीर्वादामध्ये थोडक्यात म्हणजे आमचा प्रवेश होत नाही, कारण आमचं पाप. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पाप आम्हाला आमच्या जीवनातून टाकून दिलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. आमचं पाप आम्हाला काय केलं पाहिजे? टाकून दिलं पाहिजे. आणि जोपर्यंत पाप टाकत नाही आहे, प्रेज लॉर्ड, आमच्यामध्ये देवाला काम करायला होत नाही. देवाची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याने पापविरहित जीवन जगावं. प्रत्येक मनुष्याने देवाला आवडण्यासाठी पापाला अडवणारं जीवन जगावं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचून पटपट पुढे जाऊ. इर्मयाचा 17वा अध्याय आणि 9 आणि 10 वचनामध्ये. इर्मया 17वा अध्याय 17वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन म्हणतं, हृदय सर्वाहून कपटी आहे. मनुष्याविषयी तो म्हणतो, तुमचं माझं हृदय सर्वाहून कपटी आहे आणि ते अतिशय नासक आहे. का? पापाने आमच्या तिसरा मनुष्य, जो आतला मनुष्य आहे, त्याला काय केलेलं आहे? नासून टाकलेलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. नासून टाकलेलं आहे. प्रेज लॉर्ड. काय? त्याच्या कपटीपणापुढे. हालेलुया आहे. हे कोण जाणू शकतो? हे कोणाला समजेल? आपल्या स्वतःला तरी समजतं की माझं हृदय आज नाचलेलं आहे, कपटी झालेलं आहे, कपटीपणामुळं. हालेलुया. प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो, मी अंतर्याम पारखतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देव तुमचं व माझं परिवर्तन, तुमचं व माझं जीवन ट्रान्सफॉर्म करण्यासाठी, हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया, तोंडानं दिलेल्या वाफा किंवा क्षमाच्या बरोबर तो तुमचं व माझं, हालेलुया, आम्ही पुष्कळता म्हणतो प्रभू मला क्षमा करा, त्याच्यामध्ये आमचं हृदय नसतं. प्रेज लॉर्ड. पुष्कळता आम्ही ऐकतो, हालेलुया, पापाची क्षमा मागा, पापाची क्षमा. पुष्कळदा देवाचे सेवक सांगत असतात, देवाची क्षमा मागा. पुष्कळदा म्हणतात, प्रभू मला क्षमा कर, क्षमा कर. परंतु आतून, हृदयाच्या आतून येणारा आवाज देवाला ऐकायचा आहे. आमेन, प्रेज लॉर्ड, हालेलुया. कीड कुठे आहे? हृदयात आहे. तो खरा व्यक्ती आहे. आज तो जो तू ऐकत आहेस, तू खरा व्यक्ती नाही आहेस. तू जाणार नाही प्रभूकडे हे शरीर घेऊन, हालेलुया, पण तो जाणार आहे. आणि हे नासकेपण तिथे पोचलेलं आहे. आणि देव परिवर्तन पाहतो, ट्रान्सफॉर्मेशन पाहतो. आणि देवाचं इच्छा आहे की रूपांतरित व्हावं. जे आम्ही व्हावं तो कुठे? तर पहिल्यांदा आमच्या हृदयामध्ये, आत्म्यामध्ये. मनुष्याचा आत्मा, मनुष्याचं हृदय. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देव म्हणतो मी अंतर्याम पारखतो. देव आमचं अंतर्याम पारखतो. आलेलं. आणि त्याची इच्छा आहे की बदल हा आत्म्यातून व्हावा. म्हणून पश्चाताप हा देखील, पापाची क्षमा देखील ही आतून येणारी असायला पाहिजे. आमेन. जीवन बदलणारी. आमेन. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद प्रभूची, स्तुती प्रभूची. हालेलुया. प्रभूला सर्व काही शक्य. हालेलुया. देवाचं वचन इर्मयामध्ये म्हणतं 17मध्ये 9 व 10मध्ये. हालेलुया. हालेलुया. तो म्हणतो की हृदय सर्वाहून कपटी आहे आणि त्याच्यामुळे ते काय झालेले? नासक झालेले. हालेलुया. नासलेले. हालेलुया. आणि देव म्हणतो ते कोण जाणू शकतो? प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे. प्रेज लॉर्ड. याचा अर्थ काय होतो? तुमचं माझं आचरण, आचरणचा अर्थ कृतीपूर्ण विश्वासाचं जीवन. पुन्हा सांगतो, आचरण याचा अर्थ कृतीपूर्ण विश्वासाचं जीवन. तो विश्वास करता, पण तो विश्वासाचं कृतीपूर्ण जीवन जगणं हे फार आवश्यक आहे.
प्रेस लॉर्ड, हालेलुया. विश्वासाचं कृतीपूर्ण, तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही म्हणता मी मला प्रभू क्षमा दे, तर क्षमेचं कृतीपूर्ण जीवन तुम्हाला जगलं पाहिजे. तुमच्या जीवनातून तुम्ही क्षमा मागितलं जीवन हे देवाला व मनुष्याला व स्वतःला, हालेलुया, हे प्रात्यक्षिक दिसलं पाहिजे. हालेलुया, प्रेस लॉर्ड. त्यावेळेला आम्ही जाणू शकतो, समजू शकतो की माझं जीवन बदलत आहे. आमेन, प्रेस लॉर्ड. नाहीतर केवळ बोलायचं म्हणून, देवाला आवडतं म्हणून, किंवा रविवार आहे किंवा पश्चातापाची प्रार्थना चालली म्हणून आपण प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, या तोंडच्या वाफा, हालेलुया, तुमचं जीवन बदलू शकत नाही. तुमचे आशीर्वाद तुम्हाला परत आणून देऊ शकत नाही. हालेलुया. परंतु तुम्हाला हवं आहे, हालेलुया, आतून बदलणारा विश्वास, हृदय परिवर्तन करणारा विश्वास. हालेलुया. देव ते पारखतो. हालेलुया. देव तुमच्या फक्त शब्दाकडे बघतो, शब्दाच्या संगती तो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतो व हृदयामधून येणारा आवाज त्याला ऐकायचा आहे. हालेलुया. हृदयामधून येणारं कणणं त्याला ऐकायचं आहे, रडणं त्याला ऐकायचं आहे. हालेलुया. खरोखर ज्याला बदलायचं आहे, खरोखर ज्याला पश्चातापाची भूक, देवाच्या दैवीपणाची भूक लागली आहे, जसं देवाचं वचन म्हणतं की ते देवाच्या त्याला देवाचा गौरव प्राप्त करण्याची भूक लागलेली आहे. तो म्हणतो की मला देवाच्या गौरवात जायचं आहे, परंतु तो जीवन बदलायला तयार नाही. हालेलुया. तो हृदय बदलायला तयार नाही आहे. हालेलुया, हालेलुया. तिथे देवाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये होणार नाही माझ्या प्रियांनो. आलेले कृतीपूर्ण विश्वासाचं, पश्चातापाचं जीवन. हालेलुया. आमच्यामधून देव पाहतो, म्हणजे देव जे पारखतो, केवळ तुमचे शब्द ऐकत नाही, पण तो शब्दाबरोबर तो तुमचं हृदय पारखतो. तो असा एक व्यक्ती आहे, हालेलुया, की त्याला तुमचं हृदय, हालेलुया, एखाद्या आरशासारखं दिसतं. मॅन, आम्हाला देखील दिसत नाही, आत्मा कोणी पाहिला नाही आहे, पण देवाला मात्र आमच्या शरीराबरोबर आमचा आत्मा देखील दिसतो. तो किती मलिन आहे, त्याच्यामध्ये काय घडामोडी चालल्यात, त्याच्यामध्ये पापाचं किती मोठं राज्य आहे. हालेलुया. तो पापाला किती अधीन आहे, शैतानाला किती अधीन आहे. हालेलुया, प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला किती जगामध्ये तो गुंतत चाललेलं जग त्याला किती आवडतं, हे सर्व कोण पारखतो? देव बाप पारखतो. आणि देव पाहतो. यिर्मयाच्या या 17व्या अध्यायात 7, 8, 9, 10 वचन देव म्हणतो की मी जे पाहिल ते तुमचं हृदय आहे. देवाची इच्छा आहे बदलावं तुम्हाला. देवाची इच्छा आहे तुमचं जीवन बदलावं. देवाची इच्छा की तुम्ही त्याच्या गौरवात प्रवेश करणारे बाबा. हालेलुया. परंतु आम्ही कसं असायला पाहिजे? ट्रान्सफॉर्म व्हायला पाहिजे. ट्रान्सफॉर्म होण्यासाठी अडखण आहे पाप. प्रेस लॉर्ड. हालेलुया. म्हणून मनुष्यानं आपली निकृष्ट अवस्था जी पापाची आहे तिला त्याने ओळखून देवासमोर कबूल केली पाहिजे की माझं पडणं, माझे आजार, माझं हरणं, माझ्या जीवनातले कमीपण, जे काही माझ्या जीवनातलं जे मागं घसरणं आहे, जे माझ्या जीवनात जे काही माझ्या इच्छेच्या विरुद्ध आणि जे काही दुःखाच्या प्रश्नाचे अधिक प्रश्न वाढणारं जीवन जे होत आहे, याला कारण आहे माझं पाप, माझं पाप, माझं पाप. प्रेस लॉर्ड. देव विश्वासू आहे आणि जो कोणी त्याच्याकडे जातो, हालेलुया, आणि जो पश्चातापपूर्वक त्याला मागतो, देव त्याला निश्चित देणार आहे. हालेलुया, प्रेस लॉर्ड. तारण किंवा उद्धार हा हृदयाचा भाग आहे, हा आत्म्याचा भाग आहे. माझ्या प्रियांनो, आमचा तोंडाचा उद्धार फायदा नाही आहे, केवळ आमच्या हृदयाचा उद्धार. हृदयातून येणारी वाणी आहे मुखाच्या द्वारे. हृदय बदललं तर त्याच्यातून ती वाणीच बाहेर येईल. नुसतं तोंडातून बोलत तर त्याला ढोंग म्हणतात. ढोंग. आम्हाला ढोंगी व्हायचं नाही. प्रेस लॉर्ड. देवाची इच्छा आहे की खोलवर पश्चाताप व्हायला पाहिजे. हृदय बदलणार पश्चाताप व्हायला पाहिजे. तिथं पापाविषयी आम्हाला काय पाहिलं पाहिजे? हालेलुया, जाणीव व्हायला पाहिजे. आणि तिथं रडणे आलं पाहिजे, आत्म्यात करणं यायला पाहिजे आमच्या, की प्रभू मला क्षमा कर, मला शुद्ध कर, मी श्वास करतो तुझं रक्त मला शुद्ध करेल. माझा आत्मा तुझ्यासाठी तळपत आहे. हालेलुया. तळपला पाहिजे, तळपला पाहिजे. दाविदाचा सारखा तो म्हणतो माझा आत्मा तळपतो. मॅन, प्रेस लॉर्ड. हालेलुया, प्रेस लॉर्ड. हालेलुया. अजून काही वचन वाचू. प्रारंभाचा 6वा अध्याय 5 वचन. देवाच्या दृष्टिकोनातनं मनुष्य म्हणजे काय आहे? प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला तिथं चेंज निश्चित पाहिजे. देवाला निश्चित चेंज पाहिजे. 6वा अध्याय 5 वचन. आणि यहोवाने पाहिले की
पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे. पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे. हालेलुया. आणि सदोदित त्याच्या हृदयातल्या विचारातली प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे. आमेन. दॅट एव्हरी इंटेंट ऑफ द थॉट्स ऑफ हिज हार्ट, हालेलुया, वॉज ड्युली इव्हिल कंटिन्युअली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओनली इव्हिल कंटिन्युअली. जे हृदयातल्या ज्या कल्पना आहेत, जी कल्पनातून जे विचार प्रकट होत आहेत, हे वाईटच आहे, नेहमीच वाईट आहेत. हालेलुया. कंटिन्युअली. आणि ते सतत वाईटातच जातात. हालेलुया. हृदयातल्या विचार ते प्रत्येक कल्पना सदोदित वाईट आहे. हालेलुया. प्रारंभाचा 6 अध्याय आणि 5 वचन ते असं लिहितं. देव या क्षणी तुझ्या हृदयात पाहत आहे. देव या क्षणी तुझं हृदय पारखत आहे. आणि देव पाहत आहे की तुझ्या हृदयामध्ये देवाला आवडणाऱ्या विचार निघतात का. कारण देवाला पाहायचंय. देवाची जी शुद्धता व पवित्रता जी आहे ती हृदयापासून देवाला सुरुवात करायची. परंतु तो काय पाहतो तुझ्या व माझ्या हृदयामध्ये? तो काय पाहतो हे मनुष्य तुमच्या व माझ्या हृदयामध्ये? की आमच्या हृदयातली इच्छा जी सदोदित वाईटच आहे. अरे प्रत्येक कल्पना ज्यातून एक इच्छा व विचार व कल्पना ज्या निघतात या देखील कशा आहेत? वाईटच आहेत. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला तुमच्या हृदयाचं परिवर्तन करायचं आहे. देवाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो, देवाच्या ऑपरेशनमध्ये, देवाच्या काय म्हणतात त्याला, देवाच्या शोधामध्ये, त्याला आम्ही देव मनुष्याविषयी जे काही त्याला अभ्यास केला, मनुष्याविषयी जे काही तो जाणतो, त्याच्यामध्ये त्याने जे अनुभवलं व पाहिलं व त्याच्या दृष्टिकोनातून मनुष्य हा हृदयामध्येच सदोदित वाईट आणि वाईटच कल्पना व विचार करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. आणि आम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला हे कबूल करायला पाहिजे. हालेलुया. कोणी म्हणू शकत नाही की मी पाप करत नाही आहे. पाप माझ्यामध्ये नाही. पहिले योहानाचा 1 अध्याय 8 आणि 10 मध्ये मी तुमच्यासाठी वाचतो. आपल्याला पाप नाही. 1 योहान 1 अध्याय 8 आणि 10. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण आपल्या स्वतःला फसवतो. प्रेज द लॉर्ड. आता लक्षात ठेवा, देवाच्या संशोधनामध्ये देवाने पाहिले की मनुष्याच्या हृदयातली प्रत्येक कल्पना जी प्रारंभ 5-6 अध्यायात आपण वाचली, 5 अध्यायामध्ये 5 वचनामध्ये, ती सदोदित वाईटच हालेलुया कल्पना करताना व विचार निघताना मी पाहत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असं असताना आता देवाच्या वचनातून तुमचं माझ्या हृदयाचं पृथक्करण व ऑपरेशन झालेलं आहे. आता काय करायचं आहे आम्हाला माहिती आहे की माझ्या हृदयात काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे जाणून आम्हाला पश्चाताप केला पाहिजे. हालेलुया. पण देवाचं वचन तर आणखीन थोडंसं समजून घ्या. आपल्याला पाप नाही, पुस्तक जर म्हणतो आपल्याला पाप नाही असं जर आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो. मी पाप नाही आहे, माझ्यामध्ये पाप नाही आहे, आज मी शुद्ध झालो, पवित्र झालो. हालेलुया. तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरेपण नाही आहे. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. त्या वचन म्हणतं आपण पाप केले नाही असं जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो व त्याचे वचन मग आपल्यामध्ये नाही. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनावर विश्वास करायला शिका. देवाच्या वचनावर विश्वास करायला शिका. आमच्यापेक्षा पवित्र आत्म्याने देवाने लिहिलेलं प्रत्येक वचन सत्य आहे. हालेलुया. आणि त्याच्यासमोर मी अत्यंत निकृष्ट अधपातित व्यक्ती आहे, पापी व्यक्ती आहे, ही गोष्ट जाणून आम्हाला देवाचं वचन आज आम्हाला म्हणतंय, जर आम्ही आपली पापे पदरी घेतली, होय प्रभू मी पापी आहे,
अत्यंत पापी आहे. तुला न आवडणारे पुष्कळ जीवन मी जगतो. माझे प्रत्येक विचार प्रभूजी हे जगिक आहेत. हालेलुया. ते कुठेही चांगले नाही. ते कोणाविषयी चांगला विचार करू शकत नाही आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला ते मी कोणाला क्षमा करू शकत नाही आहे. मी कोणाविषयी चांगला विचार करू शकत नाही प्रभू. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये मी माझा स्वार्थ पाहतो प्रभू. अरे प्रत्येक गोष्टीमध्ये मी माझं चांगलं कसं होईल एवढंच मी पाहतो प्रभू. या ठिकाणी मी विचार करते की माझ्यामुळे कोणाला तर दुःख मिळत आहे, माझ्यामुळे कोणाला तर नुकसान होतं आहे, या गोष्टी मी पुष्कळदा टाळतो. मी फक्त माझ्या भोवतीच स्वकेंद्रित असणं जीवन जगतो आणि तेच देवाच्या दृष्टिकोनानं पाप आहे. प्रेज लॉर्ड. पाप कुठे आहे? हृदयामध्ये. हृदयातल्या प्रत्येक कल्पनामध्ये व विचारांमध्ये ते पुन्हा ते बाहेर पडतं. त्याने ते मन विटाळतं, मनाने ते शरीर विटाळतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला जे करायचंय, देव जे वचन तुम्हाला मला दिलं यिर्मयामध्ये 9:10 देवाचं जे परीक्षण आहे ते तुमच्या व माझ्या हृदयामध्ये. म्हणून आम्हाला देखील पापाविषयी लढाई करताना, पापाविषयी लढाई करण्यासाठी आम्हाला देखील जे खंगळायचंय, जे स्वच्छ करायचंय, हालेलुया, ज्याला डिटर्जंट व साबण लावून ज्याला मी ब्रश करायचंय, असं जे पात्र आहे ते आमचं हृदय आहे. हालेलुया. आज प्रभूवरचा सर्वोच्च विश्वास, प्रभूवरचं सर्व समर्पण करत हालेलुया आम्ही या गोष्टी करू शकतो. देवाच्या दृष्टिकोनातून देव म्हणतो की जर आम्ही पाप केलं नाही असं म्हटलं तर लक्षात ठेवा. हालेलुया. या ठिकाणी फार सिरियस गोष्ट प्रभू आम्हाला शिकवतं. जर आम्ही म्हणतो मी पापी नाही, मी पाप केलं नाही, तर आम्ही त्याला म्हणजे देवाला विरुद्ध आम्ही काय ठरतो? लबाड ठरतो. देव लबाड आहे आमचा. देव लबाड असू शकतो. प्रेज लॉर्ड. लक्षात ठेवा, देव कधीही खोटं बोलत नाही. देवाचं कुठलंही वचन हे खोटेपणावर आधारित नाही आहे. बायबलचं कुठलंही वचन मोठं असो छोटं असो लबाडीवर आधारित नाही आहे, लबाड नाही आहे. ते शैतानाला व पापाला उघड करणार आहे. हालेलुया. पण देवाचा महिमा व देवाचं गौरव वाढवणार आहे. हालेलुया. आणि ते इतकंच नाही आहे, तुम्हाला देखील पापाच्या सत्तेतून सोडून देवाच्या राज्यात गौरवात घेऊन जाणार आहे. देवाचं वचन म्हणतं की जर आम्ही पाप केलं नाही म्हणतो तर आम्ही देवाला खोटे ठरवतो आणि लबाड ठरवतो आणि त्याचं वचन आमच्यात नाही आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी गुप्त गोष्ट आज देव तुमच्याशी बोलत आहे. आज एक उपाय देवानं तुमच्यामध्ये दिला आहे. प्रेज लॉर्ड. पुन्हा वाचतो मी. आपल्यात पाप नाही असं जर म्हटले तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरेपण नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची तो काय करेल? क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. आपण पाप केले नाही असं जर आम्ही म्हटले तर आम्ही त्याला काय करतो? लबाड ठरवतो आणि देवाचे व त्याचे वचन आपल्यामध्ये नाही आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. समजलं देवाचं वचन? जर देवाचं वचन हृदयामध्ये आहे, विश्वासाने परिपूर्ण देवाचं वचन जर तुमच्या हृदयामध्ये आहे तर तिथं लबाडी राहू शकत नाही. हालेलुया. आम्ही म्हणतो की मी वचनावर विश्वास करतो, परंतु देव म्हणतो जर तू देवाला म्हणतो की मी पाप करत नाही, जो कोण ज्याच्यामध्ये हृदयामध्ये वचन आहे, हालेलुया, तो म्हणतो प्रभू मी मला तू क्षमा कर, मस्त बापावर दया कर. त्या ठिकाणी म्हणतो जर मी पाप करत नाही म्हणलं तर आम्ही त्याला लबाड ठरवतो. देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये नाही. म्हणजे आम्हाला देवाच्या दृष्टिकोन परिपूर्ण व सत्य आणि पाप विरहित जीवन जगण्यासाठी आम्हाला देवाने उपाय दिलेला आहे. ते म्हणजे त्याचं वचन तुमच्या व माझ्या अंतःकरणात लिहायचंय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मोशेला दिलेल्या 2 पाट्या हे हृदयाचं दर्शन आहे.
त्याच्यावर दिलेल्या 10 आज्ञा ह्या देवाचं वचन जे हृदयामध्ये कोरलेलं याचं विषय दर्शन आहे. ते त्यांना समजलं नाही, ते दगडावरच समजत ते. परंतु नव्या काळात तुम्हाला हे समजून घ्या, देवाचं वचन हे हृदयामध्ये लिहिलं गेलं पाहिजे, जतन करून ठेवलं पाहिजे. दावीद राजा म्हणतो की मग देवाचं वचन मी काय करतो, जतन करून ठेवतो हृदयामध्ये. मॅन प्रेज लॉर्ड. आणि ते वचन तुम्ही नाही काय करत, तुम्हाला काय येतं शुद्ध करायला, पण देवाचं वचन तुम्ही घ्या हृदयामध्ये आणि ते कार्य करेल. आणि ते शैतानाला व त्याच्या स्वभावाला व त्याच्या पिल्लांना जे हृदयामध्ये बसून आमचं जीवन भ्रष्ट करत आहे, आम्हाला ते पापी करत आहे आलेलं, त्याला ते काढून टाकेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. उपाय एकच आहे की देवाचं वचन हृदयामध्ये भरपूर घेणे. हालेलुया. हा वैद्यकीय उपाय, आत्मिक वैद्यकीय उपाय आहे. तुम्हाला इंटेक करायचं देवाचं वचन. हेच केलं मध्ये. अरे आजच्या अभ्यासक्रमात नाही, पण मला देव आता सुचवत आहे म्हणून मी तुमच्यासाठी वाचतो. हेच केल जेव्हा देवाचे सेवा सुरुवात केली आलेल्या, देवानं त्याला काही गोष्टी करायला लावल्या. तिसऱ्या अध्यायामध्ये, एहेजकेल 3ऱ्या अध्यायामध्ये देवाचा आत्मा मला तर सुचवत आहे, ते वचन मी तुमच्यासाठी. आणि त्याने 3ऱ्या अध्यायात पहिली 3 वचनं, पहिली 2-3 वचनं. आणि त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, एहेजकेलाला देव म्हणत आहे की हे मनुष्याच्या मुला, जे तुला सापडते ते तू खात, ही गुंडाळी खा. कशाची गुंडाळी? देवाच्या वचनाची. आणि जाऊन इस्रायलच्या घराण्याशी बोल. मग मी आपले तोंड उघडले तेव्हा त्याने मला ती गुंडाळी खायला लावले. आणि त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, ही गुंडाळी मी तुला देतो, ती तुझ्या पोटात जाऊ दे. तिने तू आपले पोट भर. तेव्हा मी खाल्ली व ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली. आमेन. प्रेज द लॉर्ड. गुंडाळी खा, देवाचं वचन खा. Intake the word of God, hallelujah, in your heart, hallelujah. Praise the Lord. आम्ही आत्मिक दृष्टिकोनाने वचन घ्यायचे, hallelujah. देवाचं वचन इंटेक करायचं, hallelujah. जसं मेडिसिन आम्ही घेतो, hallelujah. आणि जिथं आमच्या पोटामध्ये कुठं जिथं आमच्या कर्म, त्यामध्ये ते त्या ठिकाणी ते पोचवलं जातं व अशा प्रकारे आम्हाला क्युअर केलं जातं, बरं केलं जातं. तसं देवाचं वचन जेव्हा आम्ही हृदयामध्ये विश्वासाने घेतो त्यावेळेस ते हृदयामध्ये जातं आणि त्या ठिकाणी तो क्युअरनेस किंवा बरं करण्याची प्रक्रिया करतो व पापाला तिथून हाकलून लावतो, शैतानाला तिथून हाकलून लावतो, त्याच्या स्वभावाला तिथून हाकलून लावतो. जिथं ते बिघडलेलं तिथं तो रिपेअर करतो, नीट करतो, सुधारणा करतो, रिफॉर्म करतो, ट्रान्सफॉर्म करतो. तो तिथे ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे प्रभूचं वचन, बायबल, देवाचं वचन. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून पहिल्या योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये या वचनामधून तुम्हाला 8 व 10 वचनामध्ये आणलं. या ठिकाणी स्पष्ट बोललं, कारण देवाचं वचन आमच्यामध्ये नाही आहे म्हणून आम्ही देवाला लबाड ठरवतो, म्हणून आम्ही खोटं बोलतो. मग जर देवाचं वचन आमच्यामध्ये येईल तर निश्चित आमच्यामध्ये खरेपणा येईल. आणि खरेपणा दुसरा तिसरा कोण नसून तो कोण आहे? प्रभू येशू आहे. आम्ही देवाला जेव्हा आमच्या हृदयामध्ये घेऊ, वचनाला आम्ही हृदयामध्ये घेऊ, येशूचा प्रवेश आमच्या हृदयामध्ये येतो. आमेन. पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाचं वचन आमच्यामध्ये येते. तर वचन पवित्र आत्मा आहे, त्याच्याद्वारे देवाचं खरेपण, ख्रिस्ताचं खरेपण, ख्रिस्ताचा स्वभाव आमच्यामध्ये प्रवेश करेल आणि तो पापाला हरवेल. त्याच्यासमोर पाप टिकत नाही, कारण त्या क्रूसावर प्रभू येशूने पापाला सर्व काळासाठी हरवलं आहे. त्याने मृत्यूला सर्व काळासाठी हरवलं आहे. त्याने दुष्टाईला सर्व काळासाठी हरवलं आहे. त्याने शैतानाला सर्व काळासाठी हरवलं आहे. हालेलुया. आता ही जीत
तुमच्या व माझ्या हातात दिलेली आहे आणि त्याने त्यासाठी त्याचा पवित्र आत्मा सहाय्यक म्हणून तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्याद्वारे देवाचं वचन आम्हाला आमच्या हृदयामध्ये घेऊन आलेल्या देवाची योजना जी आलेल्या जयवंत योजना आहे ती माझ्यामध्ये मला पूर्ण करायची आहे आलेल्या आणि ती पूर्ण केल्यानंतर ती माझ्यामध्ये आल्यानंतर माझ्यामधून निघणारे हालेल्या देवाचं दैवीपण आलेल्या ते इतरांना देखील तारणारा करणार आहे माझ्यातून निघणारी साक्ष अनेकांना देणार आहे का देवाचे तू का गुंडाळी खा म्हणतो हालेल्या प्रेज लॉर्ड कारण ही तू का म्हणतो का तुला इस्रायलच्या घराण्याशी बोलायचं आहे हेच केलेलं तो म्हणतो ही गुंडाळी खा कारण तुला इस्रायलच्या घराण्याशी बोलायचं आहे आज देव तुला म्हणतो देवाचं वचन खा because of the you must be transformed into the godliness in the glorification of God. Hallelujah. You must intake the word of God. Eat word of God. Hallelujah. जाऊ दे आत देवाचं वचन कारण तुला देवाची सेवा तुझ्याकडून देवाची साक्ष हालेलुया इस्रायला म्हणजे देवाच्या लोकांना द्यायची आहे हालेलुया निवडण्या द्यायची आहे आणि त्याच्यातून अनेकांना हालेलुया ट्रान्सफॉर्म करायचं त्यासाठी तुम्हाला ट्रान्सफॉर्म व्हायची गरज आहे तुम्हाला रिफॉर्म व्हायची गरज आहे तुमच्यामध्ये सुधारायची गरज आहे तुमच्यामध्ये परिवर्तनाची गरज आहे यासाठी पहिल्यांदा तुझ्यामध्ये देवाचं वचन विश्वासाने कृतीपूर्ण विश्वासाने येण्यासाठी हालेलुया म्हणजे पहिल्यांदा आम्ही ऐकलं की त्यासाठी आम्हाला कळलं पाहिजे की मी किती अधपाती जीवन जगत आहे मला माझी निकृष्ट अवस्था कळली पाहिजे मग ती निकृष्ट अवस्था कळली त्यावेळेला आमच्यामध्ये पश्चाताप आला पाहिजे पश्चाताप केवळ वाफा नाही आहेत मुखाच्या मला क्षमा कर नाही पण पश्चाताप हा हृदयातून आतून येणारा आत्म्याच्या आतून येणारा खरडून एक रडणं आहे देवाकडे प्रभू मला याच्यातून सोडो मला नरकात जायचं नाही आहे मला सार्वकालिक मरणात जायचं नाही आहे यासाठी मी जन्माला आलो नाही आहे यासाठी मला जन्म झाला नाही आहे यासाठी या पृथ्वीत मी आलो नाही ही देवा तुझी सर्वोच्च इच्छा आहे की मी सर्व काळासाठी तुझ्या गौरवामध्ये तुझ्या राज्यामध्ये येण्यासाठी आज माझं एक समर्पण आहे प्रभूची माझं एक रणं आहे प्रभूची की मला तू क्षमा कर हालेलुया प्रेज लॉर्ड एक बाजू एक बाहेर काढायचं पापाला क्षमेच्या रूपाने कृतीच्या रूपाने कबुलीच्या रूपाने हालेलुया प्रेज लॉर्ड आणि दुसरीकडून आम्हाला इंटॅक्ट करायचं देवाचं वचन प्रेज लॉर्ड ह्या दोन महत्त्वाच्या कृती आत्मिक जीवनाच्या वाढीसाठी ह्या दोन महत्त्वाच्या कृती तुमच्या व माझ्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे हालेलुया जर आम्हाला आत्मिक जीवनात विजयी जीवन जगायचं आहे जर आम्हाला आत्मिक जीवनामध्ये विजयी जीवनाची पताका लावायची जर आत्मिक जीवनामध्ये आम्हाला महान देवाच्या कार्यासाठी उपयोगी पात्र व्हायचं आहे हालेलुया तर माझ्या प्रियांनो पापाला बाहेर काढायचं हृदयातून व त्या ठिकाणी देवाचं वचन भरपूर हालेलुया भरपूर देवाचं वचन भरायचं त्या ठिकाणी आमेन प्रेज लॉर्ड ते देवाचं वचन तुम्हाला पापासंगती लढायला मदत करेल तुम्हाला लगेच तो सांगेल हालेलुया एखादी जरी चुकीची गोष्ट आली हालेलुया तर ते कसं आहे ते असं आहे की ते लगेच तिथेच लढाई करेल हालेलुया प्रेज लॉर्ड हालेलुया मेडिकल सायन्समध्ये आम्ही पाहतो हालेलुया की आम्हाला पुष्कळ आम्हाला काय आम्ही काय करतात स्वतः लसीची शोध करते ती जेव्हा लस आम्हाला मिळेल कोरोनाची लस मिळेल किंवा कुठल्याही लस ती लस काय करते आमच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार करते ज्यावेळेला अशा प्रकारचे जंतू आमच्यामध्ये येतील किंवा अशा प्रकारे कुठले जर व्हायरस आमच्यामध्ये येतील त्यावेळेला ते काय होईल आपोआप ते आमची बॉडी अँटीबॉडीज तयार करून त्यांच्याशी लढेल देवाचं वचन मेक्स अँटीबॉडीज स्पिरिच्युअल अँटीबॉडीज अरे ते काय करेल विरोध करेल शैतानाच्या प्रत्येक योजनेला त्याच्या प्रत्येक इच्छेला प्रत्येक विचाराला आणि प्रत्येक त्याच्या योजनेला जे माझ्यामध्ये प्रवेश करायला पाहिजे तिथे माझ्यामध्ये असणारं देवाचं वचन अँटीबॉडीज तयार करून आम्हाला ते पुन्हा पुन्हा ते काय करेल सामर्थ्य देऊन त्याच्याविषयी आम्हाला पश्चाताप देऊन देवाच्या दृष्टिकोन आम्हाला ते काय करेल नेहमी निरोगी ठेवेल हालेलुया बाराशा गदनादम स्तुती राजा धन्यवाद प्रभूजी थँक यू लॉर्ड प्रभू आमचा जयवंत देव आहे त्याची इच्छा आहे की तुमचं व माझं पूर्ण उत्तर ऑल मॅन आर प्राऊड अँड ऑल मॅन आर रिबेलियस सी गॉड्स व्ह्यू
ऑफ दिस सर्व मनुष्य गर्विष्ठ व घमंडी झाले आहेत. सर्व मनुष्य अवज्ञा करणारे झाले आहेत. आलेले बंडखोर आले झालेले. देवाची इच्छा आहे की त्यांनी बंडखोरी सोडून द्यावी. हालेलुया. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय. चौथा अध्याय आणि 6वं वचन आमच्यासाठी मी वाचतो. तो अधिक कृपा देतो, म्हणून तो म्हणतो की देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु तो नम्र जनास कृपा देतो. प्रेस लॉर्ड. पाप राहून मनुष्याला गर्विष्ठ बनवतो आणि गर्विष्ठपणा, घमंडीपणा हा देवाचा 1 नंबर प्रथम शत्रू आहे. आलेला त्याच्या सर्वोच्च आवडता दूत, त्याला मी लुसिफर म्हणतो, हा देवाच्या संगती, देवाच्या उजव्या बाजूला देवाची स्तुती व करणारा असा अत्यंत सुंदर व तेजस्वी असा होता. परंतु त्याच्यामध्ये घमंड आलं आणि घमंडीपणामुळं देवानं त्याला सर्व काळासाठी स्वर्गातून टाकून दिलं. तो एकटा पडला नाही तर आपल्यासोबत त्याने 1/3 दूतांना देखील पाडला. इतका घमंडी होता. म्हणून मी तुम्हाला सांगतो, घमंडी, पाप राहून मनुष्याला घमंडी बनवतो. आणि घमंडीपणा किंवा गर्विष्ठपणा, प्राईड, हालेलुया. आणि काय आहे प्राईड? मेक्स अस रिबेलियस. जेव्हा आमच्यामध्ये घमंडीपणा राहतो तो आम्हाला देवाविषयी काय बनवतो? तो काय म्हणतात, देवाच्या विरुद्ध काम करणार आहे आम्हाला तो बनवतो. रिबेलियस. देवाची इच्छा काय की आम्ही जर घमंडी झालो तर देव आम्हाला कृपा देणार नाही. देवाची कृपा नम्र लोकांना आहे. नम्र लोक कोण आहे? जे वचनाच्या अनुसरून चालतात, वचनाला घेऊन चालतात, वचनाच्या मध्ये चालतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जी चर्चा केली, पुढच्या वेळेला बाकीची करू. पुष्कळ विषय आहे याच्यामध्ये. रिफॉर्ममध्ये, बायबल स्टडीमध्ये आपण या गोष्टी पाहणार आहोत. दर शुक्रवारी आपल्या ह्या चॅनलवर आपण बायबल स्टडी घेऊ, देवाचं वचन संध्याकाळच्या वेळेला. आणि आपण बायबल स्टडी आज सुरू करत आहोत. आणि त्याच्यानंतर काही प्रश्न पण तुम्हाला दिले जातील. प्रश्नाची उत्तरं पण तुम्हाला शोधायला देव मदत करेल. अशा प्रकारे बायबल स्टडीचा मी सुरू करू इच्छितो दर शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता. आमेन. प्रेज द लॉर्ड. रिफॉर्म किंवा ट्रान्सफॉर्म, आजचा विषय आपण ट्रान्सफॉर्म विषय आहे. रूपांतरित होण्यासाठी आम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा आम्हाला आमच्या अवस्था जाणून घ्यायला पाहिजे. ती अवस्था आपण जाणून घेतली की मी किती निकृष्ट आहे, मी देवाच्या विरुद्ध किती आहे. हालेलुया. डिजेनरसी ऑफ एव्हरी मॅन. आणि ही जाणल्यानंतर आम्हाला लक्षात यायला पाहिजे, रोम 3:23 वाचलं की मी पाप केलं आहे, कारण सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहे. हे आपण पाहिलं. पुढे आपण पाहिलं इर्म्या 17:9-10 मध्ये की देवाची इच्छा आहे की त्याच्या माझ्या तुमच्या माझ्या कशाचं परिवर्तन व्हावं? हृदयाचं. देव जे पाहणार आहे ते तुमच्या व माझ्या हृदयामध्ये पाहणार आहे. तो अंतर्याम पारखणार आहे. म्हणून जिथं काम करायला पाहिजे, व्हायला पाहिजे, ते कुठे? हृदय आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने पाहिलं, प्रारंभच्या 6व्या अध्यायात 5व्या वचनात त्याने पाहिलं की मनुष्याच्या हृदयातली इच्छा किंवा कल्पना ही सदोदित वाईट आहे. मग त्याच्यावर उपाय काय? म्हणून पहिले योहान याचा 1 अध्याय 8-10 वचनामध्ये आपण पाहिलं की जर आम्ही पाप करत नाही, याचा अर्थ आम्हाला क्षमा,
मागणं अत्यंत जरुरीचं आहे. पश्चाताप करणं अत्यंत जरुरीचं आहे. आम्ही पाहतो की नव्या कराची सुरुवातच मुळे योहान बाप्तिस्मा करणाऱ्याची झाली आणि त्याची घोषणा होती, पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आहे. येशूने देखील सांगितलं पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आहे. शिष्याने देखील सांगितलं पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आहे. आणि नंतर मंडळीने पण चर्चची उभारणी झाली, चर्चची पण घोषणा हीच होती की पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. हालेलुया. परंतु आज आपण डीपमध्ये पाहिलं, पश्चाताप केवळ मुखाचं वाफणं, पश्चाताप हे हृदयाचं परिवर्तन, आतून येणारं. अरे कारण देव अंतर्याम पारखणारा देव आहे, हृदय पारखणारा देव आहे. तेव्हा जो पश्चाताप करता आलेल्या देव तुमच्या हृदयामध्ये पाहिल व तो तुम्हाला हसेल. जर तुम्ही हृदयापासून करत नसेल तर तुमचा ढोंग पाहून, आणि एक दिवस तेच ढोंग तुम्हाला गर्विष्ठ बनवून, तेच गर्विष्ठपणा तुम्हाला पाडून टाकेल, नरकामध्ये सर्व करता अग्नीमध्ये जाल. म्हणून आजच आतून येणारा पश्चाताप, हृदयापासून येणारा पश्चाताप आम्हाला करायचा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आले जर आपण आपली पापे पदरी घेतले तर तो आमच्या पापाची क्षमा करेल. हालेलुया. पुढे तो म्हणतो आणि त्याचं वचन आमच्यामध्ये नाही. का? पापाला आमच्या जीवनामध्ये अधिकार करणं वचन नाही आहे. हालेलुया. उपाय दिला देवानं फाइंड आउट केलं, देवानं पाहिलं. हालेलुया. की बरं व्हायचं असेल, आत्मिकरित्या बरं व्हायचं असेल तर हे मनुष्या मी पाहिलं, मी तुझं ऑपरेशन करून, मी तुझा एक्सरे करून पाहिला, तुझा MRI करून पाहिला, तर मी पाहिलं की तुझं हृदय हे पापाने गच्च भरलेलं आहे. हालेलुया. तुझं अंतर्याम पापाने भरलेलं. मग पश्चातापाची गरज कुठं आहे? हृदयामध्ये आहे. आणि तिथे तुला जाणीव झाली पाहिजे, तू स्वतःहून देवाला क्षमा मागितली पाहिजे, देवाला क्षमा मागितली पाहिजे की हे प्रभू तुम्हाला काय कर, क्षमा कर. दुसऱ्या ठिकाणी आता आम्ही आल्यानंतर देव म्हणतो, अरे जिथं आम्ही पाहिलं की आता हे बरं होण्यासाठी मला तिथे जे काढायचं आहे तर पाप काढायचं, भरायचं तर देवाचं वचन, भरपुरीने देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये आम्हाला लिहून घ्यायचं आहे. आत्मा, देवाचा आत्मा देवाच्या वचनाने परिपूर्ण असलेला आम्हाला आमच्या हृदयामध्ये आणायचं. हालेलुया. जर देवाचा आत्मा, देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये भरपूर आहे, तिथं आमच्यामध्ये अँटीबॉडीज तयार करतात. हालेलुया. ते पापाविरुद्ध, शैतानाविरुद्ध अँटीबॉडीज तयार करतात. ज्यावेळेला पाप तुमच्यामध्ये, तुमच्यावर हावी व्हायचा प्रयत्न करेल, कळत न कळत, तुम्हाला माहीत असताना देखील, परंतु त्यावेळेला देवाचं वचन जे तुमच्या हृदयामध्ये हालेलुया ते त्याच्यावर हल्ला चढून तुमच्यामधून पापाला दूर करेल, तुम्हाला पापापासून दूर ठेवेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुष्कळ तर तुमच्या बुद्धीला पण कळणार नाही आलेलं आहे की तुम्ही पापापासून कसे दूर राहा. पण कारण का? कारण तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन भरपूर आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आज आम्ही पाहिलं की ट्रान्सफॉर्मेशन किंवा आमच्यामध्ये रूपांतर यायचं असेल, हालेलुया, तर आमच्यामध्ये असणाऱ्या देवाला न वाढणारी गोष्ट आहे ते म्हणजे पाप काढून टाकण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा जाणीव व्हायला पाहिजे की मी पापी आहे. दुसरी गोष्ट ते पाप कुठं आहे? केवळ कबूल करण्याचं नाही आहे, ते अंतःकरणात आहे. कारण देव अंतःकरण पाहतो, तो अंतर्याम पारखतो. म्हणून आम्हाला पापाची क्षमा आतून मागितली पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाला माहिती आहे की तुम्ही सदोदित पाप करणारे व विचार करणारे आहेत. म्हणून आम्हाला त्यासाठी कायमचा उपाय देवाने दिला की आमच्या हृदयामध्ये देवाचं वचन राखून ठेवायचं, साठवून ठेवायचं, वचनामध्ये राहायचं, प्रार्थनेमध्ये राहायचं, तसं वचनामध्ये राहायचं. पुष्कळ जर प्रार्थनेमध्ये राहायचं, वचन येत नाही त्यांना, तर पुष्कळ प्रार्थना करतात, वचन माहीत नाही. पण वचन हालेलुया हमेशाचं करता तुमचं हृदय व जीवन बदलून टाकेल. हालेलुया. किंवा तुमचंच नाही पण तुमच्याद्वारे अनेकांचं जीवन बदलण्यासाठी देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये भरपूर असायला पाहिजे. विश्वासाच्या कृतीने, हालेलुया, जसं पश्चाताप करायचा तसं विश्वासाच्या कृतीने देवाचं वचन, आत्म्याचं वचन विश्वासाने हृदयामध्ये घ्यायला पाहिजे. भरपूर आज एक नवीन समर्पण तुमच्यामध्ये देवा, भरपूर देवाचं वचन वाचा. हालेलुया. जे काही तुम्ही पुष्कळ जगातलं खाता तुम्हाला उलटे होईल, पण देवाच्या वचनाने कधी उलटे होत नाही. आमेन. प्रेज लॉर्ड. उलट तुमचं आत्मिक जीवन सुधारण्यासाठी जितकं वचन तुमच्या हृदयामध्ये जाईल, हालेलुया, तितकं वचन तुमच्या हृदयामध्ये जाऊ द्या.
खरं वचन घ्या पात्र आलेल्या खऱ्या शिक्षकाकडून घ्या, आत्म्याने भरलेल्या शिक्षकाकडून घ्या, आत्म्याने भरलेलं वचन घ्या, आत्म्याच्या भरलेल्या अर्थाने समजून घ्या. हालेलुया. केवळ वाचन नाही आहे, देवाचं वचन म्हणजे वाचन नाही, पण आत्म्यानं भरून वचन समजून पण घेतलं पाहिजे. हालेलुया. यासाठी देवाकडे 2 गोष्टी मागायच्यात असं मला, की प्रभू मला अधिक पवित्र आत्मा दे, भरपूर पवित्र आत्मा दे, की जेणेकरून मी शैतानची प्रत्येक कुकल्पना ओळखू शकेल. आलेल्या आणि देवाचं वचन आलेल्या ते देखील माझ्यासाठी किती आशीर्वादाचं, या 2 गोष्टी मी ओळखू शकेल. पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल. हालेलुया. परिवर्तन किंवा रिफॉर्मेशनसाठी आज सर्वात महत्त्वाचं या गोष्टी 2 शिकल्या. आम्ही मनन करा, हे वचन पुन्हा पुन्हा ऐका, हा संदेश पुन्हा ऐका व इतरांना देखील शेअर करा. यानंतर आपण पाहणार आहोत हालेलुया, की देवाचं वचन वेगळ्या अर्थाने पाहणार आहोत. आम्हाला आता याच्यावर आता बायबल स्टडीच्या द्वारे मी तुमच्या संगती येणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. असं समजू नका की आजचा आता मंदिरं सुरू झाले, चर्च सुरू झाले, रविवारचं कदाचित वचन नसेल, परंतु शुक्रवारी बायबल स्टडी माझ्या या चॅनलद्वारे हालेलुया, होसाना मिनिस्ट्रीजद्वारे हालेलुया, होसाना फॅमिली फेलोशिपद्वारे तुमच्यापर्यंत निश्चित येत राहील. आणि देवाचं वचन व देवाचं शिक्षण नेहमी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत राहील. कारण देवाची ही जी नवीन सुरुवात देवाने ह्या सेवेद्वारे केली, तर निश्चित मला वाटतं की पुढे जायला काय हरकत नाही. आमेन. तुमची साथ मला हवी, तुमची उपस्थिती मला हवी. तुम्ही आत्म्यात असा देवाच्या वचनात वाढत जा, देवाच्या राज्यात वाढत जा, कारण तुमच्यामधून देवाचं महिमा व्हायचं. हालेलुया. एजकेलला तो जो बोलला की वचन खा, कारण तुला इस्रायलाला सांगायचं आहे, तसं देवाचं वचन यासाठी तुमच्यामध्ये यायला पाहिजे की तुम्हाला इस्रायलाला किंवा देवाच्या लोकांना, देवाचे जे लोक नाही त्यांना देखील देवाचे लोक बनवण्यासाठी देवाला तुमचा उपयोग करायचा आहे. आमेन. हाच देवासाठी आज तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. हालेलुया. वचन मनन करा, आशीर्वाद करा, प्रार्थना करा आणि अधिक तुम्ही इतरांना हे शेअर करा. आमेन. गॉड ब्लेस यू.